नाटकाची. चला यानंतर आपल्या समोर शिष्याचे मार्गदर्शन करत असतात. आधुनिक काळात ही शिक्षण देत असतात, परंतु सर्वच विद्यार्थी वेगवेगळ्या चाली फुटबॉल त्या कोणती चालली उजळलेला माझ्या भावाना ऑर्केस्ट्रा मध्ये काम करतात म्हणून मी हिंदी गाण्याची चाल लावली आहे म्हणतो एकटा दोन तीन चार पाच
हा हा लागते बरं मला सांग सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो सर्वात जास्त पाऊस ना जमिनीवर पडतो कसे हुशार अहो तर एबीसीडी येते की त्याला अहो हे तर आबा त्या दिवसापूर्वी आमच्या डोक्यात इतकं फिरलंय की आम्ही ठरायच्याच विसरायला लागलो माणसाला ठरायच्याच आल्याशिवाय माणसाचे भविष्य घडवता येणार नाही अहो या स्विमिंग योजनेमुळे आईची मम्मी झाली अहो हाय त्यात नसल्यामुळे अहो शिक्षा केली त्याला माफ करा गुरुजी हे समजा आपल्याला कळत नाही बघा तुम्हाला जे करायचे ते करा पोराला शिकवा येतो मी आता या कुठे होतो मी असं तर मुलांना आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती पाहायला साहेब येणार आहेत ते दिल्लीत जातात ते येईपर्यंत आपण छान सगळं शिकवायला चालू करूया खाली तुम्ही उठा तुम्हाला नाही सांगितलं बसायला मी तुमच्या शाळेवर तुमची प्रगती पाहण्यासाठी आलेलो आहे मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन तुम्ही त्यांची उत्तर द्यायची बरं का गुरुजी हजेरी पत्रक पाहू ए बाळा उठ रे हाऊ आर यू माझं काही चुकलं का गुरुजी नाही एवढे अवघड शब्द ऐकायची मुलांना सवय नाही म्हणून गोंधळले बरं बस खाली ए बाळा उठ रे तू मला 5चा पाडा म्हणून दाखव पाहू लक्षात आहे बरं का त्याच्या बरं हे बाळा उठ रे तू मला सांग रावणाची लंका कोणी जाळली आई शपथ सर मी नाही झाली बटाट्यानी जाळी असं त्याला बहाणा काढायची खूप आहे मी आपण नाही झाली टमाटो खोटे बोलतोय जाळी असेल कोणीतरी माझ्यावर नाव घालतंय गुरुजी तुम्हीच सांगा कोणी जाळली मला पण माहित नाही मी तर 2 दिवस झालं रजेवर होतो कैरी करण्यासाठी गेलो होतो मला कसं माहित असणार हा रावणाची लंका कुणी जाळली बरं जाऊ द्या हे बाळा उठ रे तू मला सांग आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला 26 जानेवारी 2016 आणि मोठा 26 जानेवारीला स्वतंत्र झाला का तुम्ही गप्प बसा विचारतोय ना त्याला बस खाली हे बाळा उठ रे तू मला सांग बॉडीगार्ड पिक्चर मध्ये कुठला हिरो आहे सलमान खान डिंकाची गाड 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 वा बस खाली हे बाळा उठ रे तू मला सांग सिंगम पिक्चर मध्ये कुठला हिरो आहे अजय देवगण आता माझी सटकली तुझा नाव घेतोय मला रडू येतोय काय चाललंय गुरुजी हे नाही थोडा विनोद झाला बरं ह्यांना अभ्यासातला प्रश्न विचारला तर एकालाही येत नाही आणि पिक्चर मध्ये प्रश्नांची अचूक उत्तर दिली त्यांनी ह्याला जबाबदार कोण त्यांच्या सोबतचं वातावरण त्यांचे घरचे वातावरण आणि आई वडील जवळ का ते कसं काय गुरुजी अहो टीव्हीवर
मध्ये एखादी चित्रपट लागला की सर्वजण बसून पाहतात, पण शाळेबद्दल कोणी सुद्धा विचारत नाही. एवढंच नाही तर घरचे कामे लावतात, गाई गुरे राखायला लावतात. होय, बरोबर आहे गुरुजी तुमचं. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची प्रगतीविषयक चौकशी केली पाहिजे. कोणत्याही पालकाने आपल्या पाल्यासमोर धूम्रपान करू नये. हे अगदी योग्य आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यावर काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे. आपल्या आवडी निवडी आपल्या पाल्यावर लादू नये. हे अगदी बरोबर आहे गुरुजी तुमचं. संस्काराची रुजवणूक आपल्या पाल्याच्या मनात निर्माण करावी. बरोबर आहे. लहान वयातच आपल्या पाल्याजवळ मोबाईल आणि वाहने देऊ नयेत. हे अगदी बरोबर आहे. चला तर सर मी येतो. या तर मुलांना शिकून मोठं व्हायचं बर का, दादा शाळेत यायचं बर का. हा तर मी काल शिकवलेली कविता म्हणा.